नमस्कार, मी जय राऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। शासनाच्या तांदूळाची अवैधरित्या खरेदी संबंधित प्रशासन निद्रावस्थेत, तांदूळ माफियावर प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून तांदूळ तस्करांनी आपले डोके वर काढले आहे। वारंवार याबाबत तहसीलदार यांना लेखी तक्रारी सुद्धा दिल्या आहेत, मात्र अद्याप तहसीलदार यांच्याकडून कोणत्याही प्रकारे तांदूळ तस्करांवर कार्यवाही करण्यात आली नाही। याबाबत सामाजिक कार्यकर्त्या सुनीता मेहसरे यांनी कारंजा तहसीलदार कुणाल झालटे यांना लेखी तक्रार दिली आहे। तक्रारीमध्ये कारंजा तालुक्यातील दोनत, धनस बुद्रुक, कामरगाव, बेलखेड, कामठा, बेंबाळा, लाडेगाव, ब्राह्मणवाडा, मुंडे, मसला, धोत्रा, टाकळी बुद्रुक या ग्रामीण भागामध्ये तांदूळ तस्कर आपले वाहन घेऊन स्वस्त धान्य दुकानामधून मिळालेला तांदूळ, गहू, ज्वारी धान्याची गोरगरिबांना पैशाचे आमिष दाखवून खरेदी करतात। हा सर्व प्रकार दिवसा घडत असून अद्याप कोणत्याही प्रकारे कार्यवाही करण्यात आली नाही। या गंभीर प्रकारावर तहसीलदार कुणाल झालटे यांनी वेळीच लक्ष देऊन होणाऱ्या प्रकारावर कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता सुनीता मेहसरे यांनी केली। ग्रामप्रभा 24 न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास कुटे पाटील।